नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय हिंद जय हिंद. चला, आलेत का सर्व? आले आले आपली दोन कामं करायची. लिंक शेअर करायचं आणि लाईक करून घ्यायचे. तुमच्यासाठी खास मी सिरीज चालू केली, वारंवार विचारलेले प्रश्न. त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 4. ज्यांनी आतापर्यंत 3 बघितले नसतील एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. हे रिपीटेड प्रश्न वारंवार विचारले जातात. कोणत्या जिल्ह्याला कोणत्या वर्षी विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. दररोज मी 5 प्रश्नांची सिरीज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास. चला, केली लिंक शेअर सगळ्यांनी, लाईक करून घेतलंय. चला, आजचे प्रश्न बघूयात. आणि ही सिरीज मी टॉपिक वाईज घेत आहे तुमच्यासाठी. परिमेय व अपरिमेय संख्या या टॉपिकवरचे कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न बघा, 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2 बरोबर किती? गुणाकार करायचा आहे. बघा, हा प्रश्न विचारलाय सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2016 ला व नांदेड पोलीस 2017 ला विचारलेला प्रश्न. गुणाकार करायचा पॉइंटचा विचार न करता सरळ गुणाकार. 25 गुणिले 25 625 गुणिले 12 12 5 60 12 2 24 आणि 6 30 12 सग 72 आणि 3 75. किती घरं सोडून पॉइंट आहेत? 1 2 3 4. 4 घरं सोडून पॉइंट. म्हणजेच उत्तर काय येणार? 0.75. ऑप्शन नंबर ए. क्लिअर? समजलं सगळ्यांना? चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, 503 वजा 507 बरोबर किती? हा प्रश्न किती वेळा विचारलाय बघा. पुणे ग्रामीण 2018 ला, लातूर 2014 ला, लातूर 2013 ला आणि पुणे कारागृह 2018 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे हा. 4 वेळा विचारलाय. ऑप्शन बघा, 20/21, 35/21, 21/20, 21/35. आता पहिलं तुम्हाला बेसिक पद्धतीने सांगतो आणि ह्याची शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगतो. आता बेसिक पद्धतीने आपण कसं सोडवणार? तर छेद समान करून 2-3 पद्धतीने सोडू शकता. छेद समान करून यांचा छेद किती येणार? 21. मग 21 येण्यासाठी इथं 7 ने गुणायला लागेल, मग वरती सुद्धा 7 ने, इथं 3 ने गुणायला लागेल, वरती सुद्धा 3 ने. 7 5 35 वजा 5 3 15. 35 मधून 15 गेले 20/21. काय येणार या ठिकाणी? ऑप्शन नंबर ए, 20/21. किंवा तुम्ही असंही करू शकता, ह्या दोघांचा छेदांचा गुणाकार 7 5 35 आणि तिरकस गुणाकार 7 5 35, सॉरी 7 त्रिक इथं येणार 21, छेदस्थानी 7 त्रिक 21, 7 5 35 वजा 5 त्रिक 15. किती येणार शेवटी? 20/21. आता ह्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक काय आहे बघा, नीट समजून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला अंश समान दिसतो आणि छेद वेगवेगळा आहे, तर या ठिकाणी सरळ तुम्ही छेदांचा गुणाकार करून छेदस्थानी लिहून टाकायचा. सगळ्यात पहिलं छेदांचा गुणाकार करून छेदस्थानी. अंश समान असेल तर काय करायचं? छेदांमधील फरक घ्यायचा. छेदांमधील फरक किती? 4. अंशामध्ये जी संख्या आहे त्याला गुणून टाका. आलं उत्तर डायरेक्ट 20/21. समजले ट्रिक? छेदस्थानी संख्यांचा गुणाकार करायचा. अंशस्थानी संख्या समान असतील, दोन्ही संख्या समान असेल तर छेदस्थानी संख्यांमधला फरक घ्यायचा. अंशस्थानी संख्या जी असेल त्याने गुणायचे, अंशस्थानी लिहायचे. भाग जात असेल तर द्यायचा, नसेल तर तसंच ठेवायचं. उत्तर किती येणार? 20/21. कशी वाटली ट्रिक? जबरदस्त. चला, लाईक करून घ्यायचे. ज्यांनी लाईक केलं नसेल अजूनपर्यंत लाईक करून घ्यायचे. चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 1/2 अधिक 1/3 अधिक 1/4 अधिक 1/5 बरोबर किती? बघा, कोल्हापूर 2014 ला आणि SRPF गट क्रमांक 3 कोल्हापूर 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. तर बेरीज काय येणार? आता अपूर्णांकाची बेरीज करताना आपण काय करतो? छेद समान. 1/2 अधिक 1/3 अधिक 1/4 अधिक 1/5. अपूर्णांकाची बेरीज. मग सगळ्यांचा छेद समान केला, छेद किती करणार? सगळ्यांचा लसाई
5 चोक 20, 20 त्रिक 60. आता 60 येण्यासाठी इथं 30 ने गुणायला लागेल, इथं 20 ने, इथं 15 ने आणि इथं 12 ने. मग सगळ्यांची करा बेरीज. 30 20 50 आणि 10 60 आणि 10 70, 70 आणि 7 77. मग काय आलं उत्तर? 77/60. ऑप्शन नंबर सी. या अपूर्णांकाची बेरीज किती येणार? 77/60. क्लिअर? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5/6 गुणिले 3/2 गुणिले 4/5 बरोबर किती? रत्नागिरी 2013 आणि SRPF 4 नागपूर 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. अपूर्णांकाची आपण बेरीज बघितली, वजाबाकी बघितली, आता गुणाकार. 5/6 गुणिले 3/2 गुणिले 4/5. जर मध्ये गुणाकार चिन्ह असेल तर आपण खालीवर तिरकस कुठेही भाग देऊ शकतो, फक्त समोरासमोर देता येत नाही. समोरासमोर गुणाकार असतो. आता काटाकाटी करा, भाग द्या. 3 1 3, 3 2 6, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 5 1 5. काय उरलंय? फक्त 1 गुणिले 1, म्हणजेच किती येणार उत्तर इथं? 1. ऑप्शन नंबर ए किंवा ऑप्शन नंबर 1. कळले सर्वांना? क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? भंडारा जिल्हा 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? ऑप्शन बघा. -6/7, 0/3, -4/5 आणि -3/4. सर्वात लहान परिमेय संख्या ओळखायची आहे. 0/3 ही तर कन्फर्म येणार नाही सगळ्यात लहान. याचं उत्तर 0 आहे. बाकीचे मायनस मध्ये आहे ते त्याच्यापेक्षा लहान असणार. यामध्ये सगळ्यात मोठी विचारली असती तर ही कन्फर्म आली असती 0. बाकीचे सगळे पॉइंट मध्ये आहेत आणि ते पण मायनस मध्ये आहेत. आता सोडवायचं कसं? आपली आहे तीच ट्रिक. जसं आपण अपूर्णांकाची तुलना करून लहान मोठा काढतो ना, सेम त्याच पद्धतीने. फक्त काय करायचं नीट लक्ष द्या. पहिला अपूर्णांक घेतला -6/7, दुसरा अपूर्णांक -4/5. आपण काय करतो? अपूर्णांकाची तुलना करताना तिरकस गुणाकार. 6×5 30 पण येणार इथं -30 आणि 7×4 = 28 येणार -28. आता ह्या दोघांमध्ये लहान संख्या कोणती आहे? -30 ही लहान आहे, -28 नाही. जर धन संख्या असती तर ही आली असती लहान, पण ऋण संख्या असेल तर ही आहे लहान संख्या. म्हणजे या दोघांमध्ये लहान अपूर्णांक कोणता आहे किंवा लहान परिमेय संख्या? -6/7. मग पुढचा अपूर्णांक घेतला -3/4. तिरकस गुणाकार. 6×24 -24, 7 -21. याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? म्हणजे सगळ्यात लहान संख्या जी वजा संख्या सगळ्यात मोठी असेल ती सगळ्यात लहान, ऋण संख्या जी सगळ्यात मोठी दिसते ती असते लहान. मग यामध्ये लहान संख्या कोणती आहे? -24. म्हणजेच -6/7 हा सगळ्यात लहान परिमेय संख्या असणार, लहान अपूर्णांक असणार. कळलं काय करायचंय? सेम त्याच पद्धतीने, फक्त आपल्याला जी संख्या मोठी दिसल वजावाली ती असणार सर्वात लहान. अरे तुम्हाला आलेख माहिती आहे ना? आलेख मध्ये काय असतो? 0. इकडे संख्या कशा असतात? धन. इकडे असतात ऋण. -1, -2, -3. मग याचप्रमाणे जी -30 आहे ही असणार सर्वात लहान. -30 याचा गुणाकार किंवा -24 हे असणार सर्वात लहान या दोघांमध्ये. कारण -30च्या आधी येणार -28, इकडे येणार -1. ही सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. ही परिमेय संख्या सगळ्यात मोठी आहे -1. ऋण परिमेय संख्या सगळ्यात मोठी कोणती येणार? -1. कळलं का? समजलं आता सगळ्यांना? मग ह्या दोघांची तुलना करताना -30 ही संख्या सगळ्यात लहान या दोघांमध्ये. मग ही -6/7 हा जी परिमेय संख्या आहे ती सगळ्यात लहान. त्यानंतर -3/4 याच्यामध्ये पण सगळ्यात लहान संख्या कोणती आली? -6/7. म्हणून सर्वात लहान परिमेय संख्या कोणती येणार? -6/7 ही येणार सर्वात लहान परिमेय संख्या.
आता समजलं सगळ्यांना? क्लिअर? तर अशाच प्रकारे आपले 5 प्रश्न संपलेले आहेत. ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करायचंय. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे. आणि कसं वाटलं लेक्चर याची कमेंट सुद्धा करायची. चला आज आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन पुढच्या टॉपिक मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. टेक केअर.